बंधुमामा मनोहर भोसलेवर जे आहे ते करमाळामध्ये पोलिसांमध्ये जे आहे तो दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. आता जे आहे ते मेत्रे जे फिर्यादी आहेत ते आपल्या बरोबर आहेत. त्यांनी असा आरोप केला की माझ्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते बंधुमामा मनोहर भोसले यांना अटक केलेली नाही. नेमकं काय सांगायचं, कधी गुन्हा दाखल झाला होता ना तुमची काय माहिती? गुन्हा जवळजवळ 6 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे. 6 तारखेला त्यानंतर आज दाखल करतो. टिळेकर साहेबांकडे तपास आहे. मी डीवायएसपी मॅडमला, एसपी मॅडम सरांना बी भेटलो. आज करतो उद्या करतो, जवळजवळ 12-13 दिवस झाले टाळाटाळ चालूच आहे. पण का काय कारण काय तोच सांगा नाहीत किंवा अटकेचं कारण काय सांगा नाहीत. काय कशामुळे तुम्हाला माहिती आहे की नेमकं अटक केली नाही? आमच्या जे 1,21,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे त्यासाठी आमचा आरोप आहे. पण मनोहर भोसले हे म्हणजे राजकीय वजन जास्त आहे, त्याच्यामुळं बहुतेक पोलीस खातं त्याला बळी पडत असेल असं माझा एक अंदाज आहे. कुठे कुठे तुमची फसवणूक झाली होती आणि कशा प्रकारे कशा पद्धतीने रक्कम दिली होती? आम्ही पहिले बारामतीत त्याचा मठ होता. बारामतीत 21,000 त्याच्याकडे पहिली पावती फाडलेली आहे. आणि त्याच्यानंतर घोटीला बी एकदा पैसे मागण्यासाठी दमदाटी झालेली आहे. आणि उंदरगावला 1 लाख रुपये त्याला हवन पूजा करण्यासाठी 1 लाख रुपये दिलेले आहेत. किती वर्षापूर्वीची साधारण घटना आहे? हे आमचे 2020 पासून आहे चालू आहे. 2021ला पैसे मागण्यासाठी त्यांनी आम्हाला हाणमार करून आमच्या खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. पैसे मागण्यासाठी गेलेला असताना मठावर. म्हणजे साधारण 5 ते 6 हो, वर्षापूर्वी 6 वर्षापासून चालू आहे. मी सगळ्यांना पत्र व्यवहार केले आहेत. माझ्याकडे पत्र व्यवहार आहेत सगळ्यांचे. आजपर्यंत पहिले जे अधिकारी होते त्यांनी अशी टाळाटाळ केली. म्हणजे आता बी मला तीच वाटायला लागलं की बाबा पहिला गुन्हा दाखल नव्हता केला. आज गुन्हा एक एसपी साहेबांनी काहीतरी दाखवून गुन्हा दाखल केला. पण तपास काय म्हणावं असं काही कारण नाही. तपासात टाळाटाळ चालूच आहे साहेबांची. फिर्याद देण्यास तुम्ही एवढा उशीर काय केला? 6 वर्षी घडलेली घटना आहे, आत्ता गुन्हा दाखल केला. यापूर्वी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला नाही का? गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. 2021ला मी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण जे डीवायएसपी साहेब आणि एसपी मॅडम पहिले होत्या ते मनोहर भोसलेंचे भक्त होते. ते मठात रोज दिले जात होते, त्याच्यामुळे ते काही आमचा गुन्हा घेतच नव्हते असा विषय होता. कोण डीवायएसपी कोण होते? हिरे साहेब होते. डीवायएसपी हिरे साहेब होते आणि एसपी साहेब मॅडम होत्या. कुठल्या? सातपुते एसपी मॅडम होत्या. ते मनोहर भोसलेंचे भक्त होते. आता या संदर्भात तुमचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही काय चर्चा केली आहे का? अटक केली आहे का नाही केली काय संदर्भात? त्यांनी तपास फक्त चालू आहे. मी त्यांना चर्चा आज बी येऊन त्यांना भेटलो. करतोच सांगतात. मी त्यांना डेली फॉलोअप घेतो. 6 तारखेपासून मी त्यांचा माझा फॉलोअप चालू आहे की करतो, नाही असं नाही का. फक्त आता पंचनामा झालेला आहे, तपास चालू आहे, करतोय एवढंच सांगतात. अटकेची काय तारीख सांगत नाहीत. पंचनामा कधी झाला? पंचनामा 1-2 दिवसापूर्वी झाला आहे. तुम्ही होते पंचनाम्याला? होतो, पंचनाम्याला होतो मी. अजून मागणी काय असणार आहे प्रामुख्याने तुमची? काय न्याय मिळणार भाऊ, एवढंच की त्याला अटक करून खोलून तपास करून न्याय मिळण्याबाबत एवढीच मागणी आमची. या संदर्भात तपास अधिकाऱ्याशी आपण कधी संपर्क साधला होता काय? तपास अधिकारी सकाळी येऊन काल मी डीवायएसपी मॅडमला फोन केल्यानंतर ते म्हणले आज या भेटायला. पण आम्हाला थोडा येताना उशीर झाला. डीवायएसपी मॅडम काही भेटले नाहीत. मी फोनवर मॅडमचं बोलणं झालं की तपास अधिकाऱ्यांना मी सांगितलं अटकेसाठी. तर तपास अधिकाऱ्यांकडे मी जाऊन भेटलो तर तपास अधिकारी मला म्हणले की बाबा अजून अटक वेळ लागेल, मी तारीख काही सांगू शकत नाही तुम्हाला. आता पुढची भूमिका काय असणार आहे? आपण आता पुढची भूमिका माझी अशी की मी आता IG ऑफिसला कोल्हापूरला चाललेलो आहे की बाबा इतक्या दिवस गुन्हा दाखल होऊन सुद्धा का, म्हणजे इतक्या दिवस टाळाटाळ का करतात, म्हणजे राजकीय वचेला आहे म्हणून आरोपीला अटक करत नाहीत असं माझं म्हणणं आहे. मनोहर भोसले आता सुद्धा पोलिसांच्याच ताब्यात आहेत, न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, तरी देखील आपली मागणी काय आहे? न्यायालयीन कोठडीत आहे पण आता नसतं नावाला आहे, त्याला VIP स्टेटमेंट चालू आहे. न्यायालयीन कोठडीत म्हणजे आहे की नावाला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. आज सरासरी ते आरोपी असून सुद्धा त्याला VIP ट्रीटमेंट चालू आहे. हे माझा उघड आरोप आहे. तुमचा आरोप आहे त्या संदर्भात काय आपल्याकडे काय पुरावे वगैरे VIP ट्रीटमेंट संदर्भात आहे ना? तुम्ही तिथलं फुटेज चेक करू शकता. म्हणजे जेलर त्याला किती वेळा बाहेर काढता, मी पुरापूर वेळ लागलेस तर देऊ शकतोय, त्याचा काही विषय नाही. पण तिथं तुम्ही फुटेज चेक करू शकता. जेलरच्याकडे जे काय किती वेळ मनोहर भोसले बाहेर येतो दिवसभरातनं लॉकअपमधनं, ते जे आहेत ना फुटेज. काय त्या संदर्भात काय आपण मागणी केली का पुराव्या संदर्भात वगैरे? आता करणार आहे मागणी. आज मागणी करणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की मेत्रे यांच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते बंधुबाबा मनोहर भोसले जे आहे ते त्यांना अटक केली नाही असा आरोप जे आहे ते मेत्रे यांनी केला असून या संदर्भात जे आहे ते आपण तपास अधिकारी यांच्याशी देखील संपर्क साधला असता संदर्भात या संबंधातील जी तपास प्रक्रिया आहे ती सुरू असून लवकरच आपण देखील या गुन्ह्यामध्ये आहे ते अटक करणारे असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली असून मनोहर भोसले यांना जे आहे ते VIP ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप जो आहे तो तक्रारदार मेत्रे यांनी केला असून या संदर्भात मी IGकडे देखील जे आहे ते तक्रार देणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं असून नेमकं या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.